ही काही महत्त्वाची दृश्य या बैठकीतली। ज्युनियर ठाकरे या बैठकीत एकमेकांच्या शेजारी बसलेत। एकीकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकमेकांच्या बाजूला बसलेत, तर त्याच रांगेमध्ये वडेट्टीवार आणि काही नेत्यांनंतर आदित्य ठाकरे बसलेत आणि त्यांच्याच बाजूला अमित ठाकरे सुद्धा बसलेले दिसतात। ठाकरेंची ही पुढची पिढी एकमेकांच्या बाजूला बसलेली दिसते। वडेट्टीवार आणि जयंत पाटलांनंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे काही हितगुज करताना दिसतात, कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करताना दिसतात। आजच्या निवडणूक आयोगाच्या बैठकीदरम्यान आदित्य ठाकरेंसोबत अमित ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत। निवडणूक आयुक्तांसोबत चर्चा करत असताना ही आणखी काही महत्त्वाची आणि राज्याच्या राजकारणातली सध्याच्या घडीची महत्त्वाची दृश्य ती म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकमेकांच्या शेजारी बसलेले आहेत। शेकापच्या जयंत पाटलांच्या शेजारी आदित्य ठाकरे, त्यानंतर अमित ठाकरे आणि मग अंबादास दानवे बसले आहेत। आदित्य आणि अमित ठाकरे या ठाकरे घराण्यातल्या पुढच्या पिढीमध्ये काही हास्य विनोदही होताना दिसतोय। तर त्याआधीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शेजारी शेजारीच बसले। काल उद्धव, राज आणि आदित्य ठाकरे हे तिघेही एकाच गाडीतून शिवालयामधून मंत्रालयात कालच्या बैठकीसाठी उपस्थित झाले होते। तर थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, साधारण किती वेळात पत्रकार परिषद सुरू होईल? निश्चितच आता निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवालय या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि काही नेते राष्ट्रवादी असतील किंवा काँग्रेस असतील ते जे आहेत ते वायबी चव्हाण या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर थोड्याच वेळात नेमकी आता ही पत्रकार परिषद नेमकी कुठे होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण शिवालय या ठिकाणी देखील काही नेते गेलेले आहेत आणि वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी देखील काही नेते आलेले आहेत। आज राज ठाकरे जे आहेत ते प्रचंड त्या बैठकीमध्ये आक्रमक झालेले होते। निवडणूक आयुक्तांना सर्व नेत्यांनी जो आहे तो घेराव घातलेला होता, जी मग दुबार मतं मोजणी असेल, दुबार मतं हे असेल किंवा या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहेत राज ठाकरे जे आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते राज ठाकरे यांनी निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकला अशी मागणी केलेली आहे। गेली अनेक वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, तर आता 6 महिने निवडणुका पुढे ढकलल्या नाही, तर आता पुढे ढकलत आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते आता शिवालय या ठिकाणी गेले होते बैठकीनंतर, मात्र आता हे सर्वजण जे आहेत ते आता वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण या ठिकाणी बघतोय की राज ठाकरेंची गाडी जी आहे ती वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि थोड्याच वेळात जी आहे ती संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती होणार आहे। याआधी देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले होते, शिवालय या ठिकाणी पोहोचलेले होते, मात्र आता ही जी आपण दृश्य बघतोय त्या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ही संयुक्त पत्रकार परिषद आहे ती होणार आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की नेमकी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये हे जे नेते आहेत ते काय नेमकं बोलणार आहेत, कारण निवडणूक आयोगाने जे काही उत्तरं दिलेली आहेत जे काय ती समाधानकारक आहेत का, या सगळ्या गोष्टींवरती आता हे नेते नेमकं काय बोलणार आहे हे फार महत्त्वाचं झालं। आपण बघतो या ठिकाणी बाळा नांदगावकर जे आहेत या ठिकाणी गाडीमधून उतरलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।